स्मार्ट अहमदनगर न्यूज। काल दिनांक 28/12/2023 रोजी कोहा गावामध्ये काही जातीवादी संघटनेच्या लोकांनी हजरत रमजान बाबा रहमतुल्लाह अलैह यांच्या दर्ग्यामध्ये एक मूर्तीची स्थापना केली। ती मूर्तीची स्थापना करत असताना त्या ठिकाणी श्रीरामपूरचे SDPO, राहुरी तालुका PI, शासन प्रशासनचे भरपूर मोठे मोठे पदाधिकारी तिथं उपस्थित होते। खरंच असं वाटायला लागलंय की ज्या जागेला माननीय न्यायालयाचा स्थगिती आहे आणि तिथं कोणताही धार्मिक विधी होऊ नये असं जेव्हा माननीय न्यायालय सांगतोय आणि दुसरीकडं प्रशासनाला हाताशी धरून काही जातीवादी संघटना एका दर्ग्यामध्ये मूर्तीची स्थापना करतात, तर खरंच असं वाटायला लागलं आहे की पोलीस प्रशासन असो किंवा जिल्हा प्रशासन असो हे किती लाचार झालेलं आहे। तर चुकीचं घडत असतानाही त्यांना एवढी त्यांच्यात म्हणजे हे राहिलेली नाही आहे का ते त्याला थांबवू शकतात। मागील काही दिवसापूर्वी पालकमंत्री जे आपल्या अहमदनगरचे हे पहिल्यांदा जे पालकमंत्री झालेत यांच्यासोबत जेव्हा बैठक झाली, कलेक्टर साहेब, SP साहेब, पालकमंत्री या सगळ्यांबरोबर जेव्हा चर्चा झाली, दोन्ही समाजाच्या लोकांना बोलून असं सांगण्यात आलंय की आपसात वाद करू नका जोपर्यंत न्यायालयाचा निर्णय येत नाही तोपर्यंत। एकीकडे सांगायचं की कोणताही वाद करू नका आणि दुसऱ्या दिवशी एका पक्षाचा माजी आमदार तिथं जाऊन पूजा अर्चना करतो आणि एक मुस्लिम अल्पसंख्याक समाजाला डायरेक्ट धमकी देतो, तरी पोलीस प्रशासन कोणती कारवाई करत नाही। पालकमंत्रीचे नातेवाईकाचा तो गाव आहे, तिथं काय चाललंय हे सगळं पालकमंत्रीला माहीत आहे। त्यांना हेही माहीत आहे मागील काही दीड महिन्यापूर्वी यांना मुस्लिम अल्पसंख्याक समाजातून सांगण्यात आलं की काही लोक, काही विघ्न संतोषी लोक तिथं वातावरण खराब करून दोन समाजात तेढ निर्माण करून दंगल घडवण्यासाठी तिथं मूर्ती स्थापन करणार आहे। तरीही कलेक्टर असो, पालकमंत्री असो, SP असो यांनी कोणतीही गांभीर्य घेतलं नाही। तर या सगळ्या ज्या गोष्टी पाहिल्यानंतर असं वाटतंय की जिल्हा अधिकारी असो, जिल्हा पोलीस अधीक्षक असो किंवा SDPO PI असो, खरंच हे लोक RSS BJPचं काम करत आहे की काय असा मुस्लिम अल्पसंख्याक समाजामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे। आणि जे लोक शांततेचा मार्ग स्वीकारतात या लोकांनाही असा प्रश्न निर्माण झाला आहे की वातावरण खराब करण्यासाठी प्रशासन कोणत्या प्रकारे मदत करतोय आणि पालकमंत्रीची जे प्रकारे भूमिका पाहिजे त्याच्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। नक्कीच मुस्लिम अल्पसंख्याक समाज असो किंवा शांतिप्रिय समाज असो यांना एकत्र येऊन हे काही विघ्न संतोषी लोक आहेत जे अहमदनगर जिल्ह्याचं वातावरण खराब करून दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहे यांच्या विरोधात आपल्याला रस्त्यावर उतरून संविधानाच्या मार्गाने आंदोलन करावं लागेल। धन्यवाद। स्मार्ट अहमदनगर न्यूज।